एव्हरीवन, नमस्ते. माइंड बॉडी सोल मध्ये हा स्पेशली आज व्हिडिओ बनवायचं कारण आहे की आज पौर्णिमा आहे. खूप हाय फ्रिक्वेन्सी आज ह्या ब्रह्मांडामध्ये असते आणि आजच्या दिवशी आपण जेवढं पॉझिटिव्ह राहणार आहे, जेवढी आपली हाय फ्रिक्वेन्सी राहणार, नक्कीच आपल्याला खूप छानपैकी हेल्प होणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही हे करून बघू शकता. स्क्रिप्टिंग लिहू शकता रात्रीच्या वेळेला, जेव्हाही तुम्हाला निवांत वेळ मिळतो आहे किंवा चंद्राच्या प्रकाशात लिहिलं तर अजूनच खूप छान आहे की तुम्ही स्क्रिप्टिंग करू शकता. स्क्रिप्टिंग करणं म्हणजे काय की तुमचे गोल आहे, तुमची विजन आहे, तुमची लाईफचं डिझाईन आहे. जसं एखाद्या पिक्चरचं शूटिंग होण्याच्या अगोदर त्याचं स्क्रिप्टिंग होत असतं, म्हणजे त्याची स्टोरी लिहिली जात असते, तशी तुमची स्टोरी तुम्ही लिहून काढू शकता. ही एक खूप लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक खूप पॉवरफुल आहे मित्रांनो. ती तुम्ही यूज करू शकता जेणेकरून जास्तीत जास्त मी ओपन देईन. ग्रीन पेन आणलेलं तर खूप छान आहे. तुमच्याकडे नसेल तर ब्ल्यू पेनही तुम्ही घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला काळ्या रंगाचा पेन घ्यायचा नाहीये मित्रांनो, कारण काळा रंग एक निगेटिव्हिटीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं काळ्या कलरने कुठलेही तुमचे स्वप्न लिहायचे नाहीये. तर तुम्हाला तुमच्या ब्ल्यू किंवा ग्रीन पेनाने, रेड पेनाने, जोही तुमच्याकडे आहे त्या पेनाने बसायचं आहे सायलेंटली. आणि मी आज स्पेशल टिप देईल, जर संध्याकाळी शक्य असेल तर तुम्ही आंघोळ करून छानपैकी स्वच्छ असे चांगले कपडे घालून देवासमोर दिवा लावून किंवा एक जागा अशी छानपैकी बसून तिथं जर तुम्ही लिहिलं सगळ्या गोष्टी, पॉझिटिव्ह माइंड, तुमची फ्रिक्वेन्सी हाय करून, तर नक्कीच तुमच्या त्यातल्या खूप गोष्टी पूर्ण व्हायला हे ब्रह्मांड मदत करणार आहे मित्रांनो. नक्कीच ट्राय करून बघा. स्क्रिप्टिंग करणं खूप सोपं आहे, पण तुम्ही कधीही करू शकता, डेली पण करू शकता, पण तुमची फ्रिक्वेन्सी तेवढी हाय असणं गरजेचं. आजची जी फ्रिक्वेन्सी आहे, आजची जी पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी महिन्यातून एकदा हा येणारा दिवस असतो. हाय फ्रिक्वेन्सी असते ब्रह्मांडामध्ये, खूप पॉझिटिव्ह ऊर्जा असते. आज रक्षाबंधन आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. जेव्हा आपली हाय फ्रिक्वेन्सी असते त्याच वेळेस आपण ब्रह्मांडामध्ये जर काही अशा कमांड देतो आणि चांगल्या गोष्टी करतो तर नक्कीच तुमची रिसीव्ह व्हायला मदत करणार आहे. आणि नक्कीच मला तुमचा मेसेजद्वारे सांगा की तुम्ही काय काय लिहिलं होतं. लॉ ऑफ प्रोटेक्शन अशी गोष्ट आहे मित्रमैत्रिणींनो, तुम्ही त्याच्यावर बिलीव्ह म्हणजे तुमचा विश्वास असला तर त्या गोष्टी होणार आहे. भरपूर लोकांना लॉ ऑफ प्रोटेक्शन माहीत आहे, पण ते लोक त्यावर विश्वास करत नाही. माझ्या तर खूप गोष्टी अस्तित्वात आलेल्या आहे आणि आज कंटिन्यू माझी जर्नी चालू आहे. नक्कीच मी तुम्हाला शेअर करणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये स्टेप बाय स्टेप. पण छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही ट्राय करून बघा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि जर ते कॉन्शियसनेसने जगलं आपण, एक हे बघा, ज्याच्या नशिबात असतं ना त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे. आणि ज्याच्या नशिबात लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं ना त्याच्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं सारखं येत असतं. जसं माझ्या आयुष्यात आलं होतं भरपूर वेळेस. माझ्या एका मैत्रिणीने मला बुक दिलं होतं, द सिक्रेट. मी ते बुक वाचलं होतं. ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की नाही, लाईफमध्ये काहीतरी आहे. खूप मी एक्सायटेड झाले. मी इतर जणांना सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांना ती गोष्ट कळत नव्हती. मला एक लक्षात आलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते पर्सनला पण चूज करणार, ज्याला याची गरज आहे की त्या पर्सनपर्यंत जाण्याचं पण काम हे लॉ ऑफ अट्रॅक्शन ठरवणार आहे. त्याच्यामुळे जी चुंबकीय शक्ती आपल्याकडे आहे त्यानुसारच मिळणार आहे. नंतर काही दिवसांनी मी मूवी बघितली लॉ ऑफ अट्रॅक्शन सिक्रेट, आणि त्यानंतरचे आयुष्य मी स्वतः अनुभवते आहे, जे जगते आहे ते खरंच मित्रांनो खूप सुंदर आहे. आयुष्यात पैसा असणं ही खूप मोठी गोष्ट नाहीये, पण पैशानेच भरपूर काम होतं. आपल्याला पैसाही पाहिजे, आरोग्यही पाहिजे, सुखही पाहिजे, शांती पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात. हे आपण केवळ लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस करून मिळवू शकतो. खूप सोपे आहे. आपल्याला एक मेंटॉर पाहिजे असतो, कोच पाहिजे असतो, जेणेकरून आपण त्याला फॉलो करून छानपैकी, आणि खूप छोट्या छोट्या थेरपी आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्या करून आपलं सबकॉन्शियस माइंड आपण रिप्रोग्राम करू शकतो, की परत त्याला करू शकतो. कारण अशा खूप गोष्टी ब्लॉकेजेस आपल्या माइंडमध्ये आहे की जेणेकरून आपल्याला विश्वास ठेवणं. सगळं तर कळतंय, खूप छान लोकांच्या स्टोरी ऐकतोय, खूप छान, पण माझ्यासोबत हे का घडत नाही. घडणार मित्रांनो, पण तुम्ही त्याच्यावर सगळ्यात पहिले विश्वास ठेवा आणि तुम्ही कॅपेबल आहे, तुम्ही त्या लायकीचे ठरतात, ही तुमची खूप मोठी भावना असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचा विश्वास दृढ होत नाही तोपर्यंत इच्छाशक्तीने तुम्हाला ते गोष्टी मिळत नाही. त्या गोष्टीला इच्छाशक्ती अस्तित्वात आणणं खूप गरजेचं आहे. आणि नक्कीच तुमच्या आयुष्यातही खूप हाय व्हिडिओ नंतर बदल होणार आहे अशी आशा करते मी. कारण ज्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायचा त्याच लोकांपर्यंत पोहोचणार आहे, त्याला पण ब्रह्मांड चूज करणार आहे मित्रांनो. थँक्यू सो मच. भेटूया परत नवीन नवीन टॉपिकसह, नवीन एनर्जीसह. बाय एव्हरीवन. थँक्यू सो मच अँड नमस्कार अगेन.